आज 12 महिने पूर्ण झाल्यानंतर साधारण 28 प्लस कांड्या आणि ऊसाचे 2 तुकडे होत आहेत आणि प्रत्येक ऊसाचं वजन हे 2.5 किलोच्या पुढं आहे. प्रत्येक ऊस जर 2.5 किलोच्या पुढं भरला तर त्याचं एकरी टनेज असेल, एकरी ॲव्हरेज असेल, ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला प्रगती होणार आहे आणि चांगलं ॲव्हरेज बसणार आहे. रोपाची लागवड जी आहे ते आपण 25 मार्च 2023 म्हणजे आज बरोबर 1 वर्षानंतर हा व्हिडिओ काढतोय आणि 1 वर्षानंतर जो मिळालेला रिझल्ट आहे तो अतिउत्तम आहे आणि अप्रतिम आहे. तरी शेतकरी मित्रांनी आवर्जून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करावी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव गणेश जगताप. आज आपण ज्या ऊसाच्या प्लॉटमध्ये उभा आहे हा पाऊणे एकरचा प्लॉट आहे. साधारण ह्या प्लॉटला आज 12 महिने पूर्ण झालेले आहेत. आज ह्या 12 महिन्यामध्ये आपण आपल्या ऊसाच्या प्लॉटसाठी काय काय केलं ह्याचं सांगायचं झालं तर सुरुवातीला जी नांगरट असेल, कोळपणी असेल, या प्रकारची आपण आपल्या शेतीची मशागत केली. मशागत केल्यानंतर आपण ह्या ऊसासाठी 5.5 फुटावरती आपण सरी सोडली होती. सरी सोडल्यानंतर आपण लागवड करत असताना आपण रोपांची निवड केली. ही रोपं आपण रोहित हायटेक नर्सरी अकोले खुर्द ठिकाणाहून खरेदी केली. नर्सरीची खासियत सांगायचं झालं तर या ठिकाणी जी रोपं दिली जातात ते एकदम चांगल्या क्वालिटीची व बेस्ट क्वालिटीची रोपं असतात. अशी रोपं आपण 5.5 बाय 6 फुटावरती आपण ह्या प्लॉटमध्ये लागवड केली होती. लागवड केल्यानंतर आपण ह्या प्लॉटसाठी लागवड केल्यानंतर लगेच 4 ते 5 दिवसामध्ये एक पहिला डोस दिला. त्यानंतर दुसरा डोस हा 1 महिन्या 1.5 महिन्याने दिला आणि भरणीच्या टायमिंगला असे 3 वेळा आपण ह्या प्लॉटसाठी डोस दिलेला आहे. तर डोसमध्ये काय काय दिलं हे सांगायचं झालं तर आपण ह्या ऊस पिकासाठी रासायनिक खतं कोणत्याही प्रकारची वापरली नाहीत. तर फक्त आपण भाग्यलक्ष्मी डेअरीचे सॉईल गेन असेल, फॉस्गेन असेल, पोटागेन असेल, सिलिगेन असेल, ट्रायगेन असेल, या प्रकारचीच फक्त सेंद्रिय खत आपण ह्या प्लॉटसाठी वापरलेली आहेत. तर या प्लॉटची खासियत सांगायची झाली तर आज 12 महिने पूर्ण झाल्यानंतर ह्या ऊसाचे साधारण 28 प्लस कांड्या आपल्याला पाहायला भेटतात आणि ऊसाची जाडी सांगायचं झालं तर हाताच्या मनगटासारखी आपली ऊसाची जाडी आहे आणि 2 पेऱ्यामधलं जे अंतर आहे ते पण आपल्याला बेस्ट क्वालिटीचं भेटलेलं आहे. आज ह्या प्लॉटमध्ये आपण एक सेंद्रिय पद्धतीनं ऊस हे पीक येऊ शकते का, विना वॉटर सोलेबल असेल, विना रासायनिक खत असेल, विना युरिया येऊ शकतं का, तर हे आपण आज प्रयोग आपल्या प्लॉटमध्ये सक्सेसफुल करून दाखवलेला आहे. आणि याच धर्तीवरती आपण दुसरे 2 प्लॉट, या प्लॉटचे शेजारी 2 प्लॉट आपण केलेले आहेत. त्या पण प्लॉटला आपल्याला भाग्यलक्ष्मी डेअरीचे जे कंपोस्ट खत असेल, प्रोम असेल, पोटॅश असेल, ह्याचा चांगला रिझल्ट भेटलेला आहे. आज ह्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून स्लरीचे साधारण 3 कॅन यूज केलेले आहेत. स्लरीच्या कॅनचा जर बेनिफिट सांगायचं झालं तर आपल्या पिकाची वाढ असेल, काळोखा असेल, फुटवा असेल, ह्या दृष्टीनं आपल्याला बेस्ट असा आणि चांगल्या क्वालिटीचा रिझल्ट बसलेला आहे. एक गोष्ट सांगायची झालं तर आपण हा प्लॉट बियाण्यासाठी दिलेला आहे. तर ज्यावेळेस आपण फोटोमध्ये पाहत असाल त्याप्रमाणे ऊसाची कांडी कट करत असताना त्याची जाडी आपल्याला पाहायला भेटते किंवा 2 डोळ्यातलं जे अंतर आहे ते आपल्याला पाहायला भेटतंय. तर मी सर्व शेतकरी मित्रांना एकच सांगेन की आज उत्पादन घेणं ही समस्या नाही आहे. तर आपण जे शेतीमध्ये पिकवतो आहे ते पिकवलेलं अन्न हे विषमुक्त पिकवलं पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. आणि आपल्या उत्पादनासोबत आपली जमीन ही सुपीक राहिली पाहिजे. तर जे शेतकरी मित्र रासायनिक शेतीला फाटा देऊन सेंद्रिय शेती करण्यास इच्छुक आहेत ते शेतकरी मित्र माझ्यासारखी शेती त्यांनी आवर्जून करावी. कारण मी जी खतं वापरतोय किंवा मी ज्या पद्धतीनं शेती करतोय अशा पद्धतीनं जर शेतकरी मित्रांनी शेती करायला चालू केली तर भविष्यामध्ये मला ज्या पद्धतीनं रासायनिकची गरज आज पडत नाही त्या पद्धतीनं तुमच्यासुद्धा शेतीला रासायनिकची गरज पडणार नाही. आज 12 महिने पूर्ण झाल्यानंतर साधारण 28 प्लस कांड्या आणि ऊसाचे 2 तुकडे होत आहेत आणि प्रत्येक ऊसाचं वजन हे 2.5 किलोच्या पुढं आहे. प्रत्येक ऊस जर 2.5 किलोच्या पुढं भरला तर त्याचं एकरी टनेज असेल, एकरी ॲव्हरेज असेल, ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला
प्रगती होणार आहे आणि चांगलं ॲव्हरेज बसणार आहे. रोपाची लागवड जी आहे ते आपण 25 मार्च 2023 म्हणजे आज बरोबर 1 वर्षानंतर हा व्हिडिओ काढतोय आणि 1 वर्षानंतर जो मिळालेला रिझल्ट आहे तो अतिउत्तम आहे आणि अप्रतिम आहे. तरी शेतकरी मित्रांनी आवर्जून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करावी.